आज आहे सॅटर्डे, हनुमान जयंती आज, त्यामुळे आता आमच्या माझी तर आंघोळ झाली, आता मायरा आणि विशाल आंघोळ करतो आणि आम्हाला जायचं आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये. कारण की ना रात्री खूप गर्दी होईल बहुतेक असं वाटतं, म्हणून म्हटलं आता सकाळी टाईम आहे तर सकाळी जाऊन यावं. आता मी पहिली देवपूजा करते. एका साईडला चहा ठेवला आहे, एका साईडला मम्मीच्या त्यांच्या चपात्या झाल्यात. म्हणजे ना माझं तर आणि विशालचा तर उपवास. आज मम्मी आज घर साफ करते पूर्ण, त्यामुळे तिला म्हटलं काही जेवण बनवू नको तर मी बनवते इकडं. मग त्यांना चपाती बनवले, त्याची चटणी बनवून द्यायची म्हणून ती बनवून नंतर ना मी खिचडी करेन देवावरून आल्यानंतर. आता मी ते अजून काही मी देवपूजा केली नाही आहे, पूजा करते मग तुम्हाला. एका साईडला मम्मीच्या त्यांच्या चपात्या झाल्यात. म्हणजे ना माझं तर आणि विशालचा तर उपवास. आज मम्मी आज घर साफ करते पूर्ण, त्यामुळे तिला म्हटलं काही जेवण बनवू नको तर मी बनवते इकडं. मग त्यांना चपाती बनवले, त्याची चटणी बनवून द्यायची म्हणून ती बनवून नंतर ना मी खिचडी करेन देवावरून आल्यानंतर. आता मी ते अजून काही मी देवपूजा केली नाही आहे, पूजा करते मग तुम्हाला भेटते. चला आताच देवपूजा झाली आणि मायराला मी दूध आणि काजू बदामची पेस्ट देते पहिला आणि आम्ही दोघं चहा. तिला भूक लागले तर मी असं सकाळपासून नाश्त्याला काहीच दिलं नाही, म्हणजे म्हटलं आता दूध देईल डायरेक्ट करून. कारण की तिला असं काय दिलं ना मग बिस्किट वगैरे, मग ती परत दूध पित नाही. म्हणून म्हटलं आता पहिलं तिला दूध देते मग बाकीचं खायला देते. तिला पहिला नाश्ता देते. हे काजू बदाम पेस्ट. ती पिणार हा पिलो आणि आम्ही निघालो हनुमानाच्या मंदिरात जाण्यासाठी. संध्याकाळी गर्दी होईल म्हणून म्हटलं आत्ताच निघालेलं बरं, आणि ऊन खूप होतं म्हणून म्हटलं आता रिक्षाने जावं. बाईक नाही घेतली, मग रिक्षाने गेलो आम्ही तिघं पण. आणि मायरा मला बोलत होती मम्मा कुठे जायचं. मी तिला म्हणत होती मंदिरात जायचं, पण तिला वाटलं बाहेर कुठेतरी जायचं फिरायला, म्हणून ती पण खूप खुश होती. मग शेवटी आम्ही दर्शन करायला गेलो मंदिरामध्ये. तिथे गर्दी होती, बऱ्यापैकी गर्दी होती. दर्शन केलं आणि नंतरला तिथे गाय होती, तर मायराला गाय बघायची होती म्हणून तिला तिकडे नेलं आणि एकीकडे होम हवन चालला होता, त्याचं दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही रिटर्न निघालो घरी येण्यासाठी. अरे इथेच खायचं, घरी जाऊन खा ना बाबू, तुला भूक लागले. हां इव्हिनिंगच्या टायमिंगला बाहेर फिरायला गेलो. तर असा काही होता आजचा आमचा दिवस. बाय बाय, भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.